जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाच्या परिवारामधील समाधीस्थळांना भेट देण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो। परंतु या ठिकाणी आपण जेव्हा भेट दिली तर या ठिकाणाची जी दैनंदिन अवस्था बघता खूप वाईट वाटलं। ज्या पूर्वजांमुळे आज आपण या धर्मात आहोत, ज्या पूर्वजांमुळे आपलं अस्तित्व आहे, ज्या पूर्वजांमुळे आपलं मराठा साम्राज्याचं खरा इतिहास हा काय होता या जगासमोर आला आहे, त्याच परिवारातील पूर्वजांच्या समाध्या ज्या आहेत त्या अतिशय दैनंदिन अवस्थेत आहेत। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। गडकिल्ले संवर्धन युवा सेना किरणराजे देशमुख बोलतोय, मराठवाडा अध्यक्ष। त्यांचा नंबर वगैरे भेटू शकेल आपल्याकडनं? नंबर माझ्याकडे त्यांचा तर नाही आहे, पण त्यांचे तिकडचे जे हे आहेत त्यांचा आहे माझ्याकडे। हमेशा जाते हैं तो सर यहाँ पर आप जिसको रखे वो कुछ काम करता है या नहीं करता है। यहाँ पर पूरे छोटे छोटे बच्चे टॉयलेट कर रहे हैं, पूरी गंदगी, पूरा कहाँ से बात कर रहे हो? मैं कहाँ से बात कर रहा हूँ? अभी मैं यहाँ पर समाधि स्थल पे हूँ। हाँ, तो आप जो देखिए कि वो जो लोग हैं ना, वो दुकानदार जो है, हाँ हाँ, कोई भी आप ये समझ लीजिए कि कोई भी हेरिटेज का काम सिर्फ सरकारी स्तर पे ही होगा कि पब्लिक पार्टिसिपेशन भी होना चाहिए उसमें। जी आपके अंडर आता है तो आपका भी काम बनता है ना सर। यहाँ पे अतिक्रमण हो रहा है या नहीं हो रहा है, आप बात सुन रहे हो क्या सर? आपका सुन लिया मैंने अभी। हाँ आपका जो बंदा यहाँ पर आपने तैनात किया हुआ है, हाँ, हाँ, तो वो तो यहाँ कहीं दिख रहा नहीं हमें। दिख जाएगा, वो मंदिर में होगा। मंदिर में यहाँ पर तो लॉक है। 2 टाइम आके गए सर हम यहाँ पर, दोनों टाइम लॉक दिख रहा है। 2 टाइम आके गए हम यहाँ पे, सवेरे भी आके गया और अभी भी आ गया। लॉक लगे हुआ है यहाँ पर। हमको अगर दर्शन करना है तो कहाँ करना हमने समाधि के? अभी बोल देते हैं, आके खोल देगा, वहीं पे होगा वो मंदिर के आसपास। अच्छा, खबर पहुंच जाएगी। हाँ, आप ढूंढेंगे तो मिल जाएगा। उद्या येणारे मंत्री ये क्यों नहीं आता? हे साहेब आले सगळे मीटिंग करते। आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा यांच्या समाधीस्थळावरून त्यांच्या परिवारातील दुसरी जी समाधी आहे या परिसरामध्ये, त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती बघत आहोत। या ठिकाणी आपण आले असता या ठिकाणीही खूप वाईट परिस्थिती आहे। संबंधित परिसर हा पूर्ण हागणदारीसारखा दिसत आहे। या ठिकाणी शौच केलेलं दिसत आहेत, त्याचबरोबर बिसलेरी बॉटल, कचरा, गुटखा, दारूच्या काही बॉटल्स, तंबाखूच्या पुड्या, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्यात। अतिशय दुर्दैवी अवस्था या समाधीस्थळाची आहे आणि जे केंद्रशासित पुरातत्व खाते आहे त्यांचे जे अधिकारी या ठिकाणी असतात ते या ठिकाणी येतच नाही असं आपल्याला दिसायला या ठिकाणी मिळतं आहे। आणि त्याचबरोबर ही जी समाधी आपण आता बघत आहोत ही या परिसरातील तिसरी समाधी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाच्या परिवारातील ह्या सर्व समाध्या या ठिकाणी आहेत आणि हा इतिहास खूप महत्त्वाचा इतिहास आपल्या मराठा साम्राज्याचा आहे। परंतु या ठिकाणी आपल्या पुरातत्व खात्याचं खूप मोठं दुर्लक्ष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि या समाधीची अवस्था आपण बघू शकता। आता आपण या ठिकाणी जे घृष्णेश्वर मंदिर आहे त्या मंदिराचे प्रमुख महाराज, ज्यांना बाबाजी असं संबोधलं जातं, त्यांच्या दर्शनासाठी आलो आहोत। बाबाजी यांच्या कुट्यावर मोठ्या प्रमाणात भक्तजनांना बाबाजींना सांगितली बाबाजी आम्ही या ठिकाणी आपल्याला सरकारने सांगितलं नाही, बाबाजींच्या आदेशानुसार आपण आणि गुरुजी वैयक्तिक या ठिकाणी शिष्याच्या हातून दिवाबत्ती करून घेतात। गुरुजींनी आमचं सर्व संवाद ऐकून घेतला। त्याचबरोबर गुरुजींनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि गुरुजी मौन असल्यामुळे त्यांनी आम्हाला 2 तारखेनंतर भेटण्यासाठी बोलवलं आहे। आपण आता आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या पहिल्या समाधीस्थळी, ज्या ठिकाणी आपण बघत आहोत की परिस्थिती किती वाईट होती। याच्यावर ढकलून नसतं समजलं की
त्याच्यावर तुम्हाला ठेवलेलं कसं नाही इथं? ते शेकडो कर्मचारी आहेत सेवेत. आज तुम्ही या ठिकाणी साफसफाई केली का? चला दाखवा. म्हणजे आम्ही येतोय, अरे इथं शोधला बसलेले लोक आणि तुम्ही काय साफसफाई करता? ते बघा ते खाली ते मुताऱ्या करून ठेवल्या, आगंधाऱ्या करून ठेवल्या इथं. अतिक्रमण जर राहिलं पण तुम्ही साफ काय करता ते दाखवा ना मला. खोटं नका बोलून तुम्ही. मंदिरात आहे तुम्ही, खोटं नका बोलू तुम्ही. माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे. मी पहिले 2दा येऊन गेलो या ठिकाणी. काय करतो इथं? आत्ता शौच केलेलं होतं, संडास केलेली होती इथं. काय हे काय 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 हा काय त्या बाटल्या तुम्ही गायब केल्या? मी सकाळी तर आम्ही आधी हे काय हे आपण जिथे उभा आहे इकडे काय साफसफाई करता तुम्ही? इकडं आतमध्ये साफसफाई केलेली आहे. परत खोटं बोलायले, परत खोटं बोलायले तुम्ही. माझ्याकडे इथले पण व्हिडिओ आहे आत्ताचे. केलेले संडास केलेले, मुतलेले हे त्या ठिकाणी दारू पिलेच्या त्या बॉटल्या रिकाम्या आहे तिथं. ते उद्या सीएमएनवर होते मी मंदिरात. अरे ते येता म्हणून तुम्ही साफसफाई करताय का? म्हणजे ते कोणी येणार व्हिजिट देणार तेव्हा तुम्ही साफसफाई करणार का? हे 1-2 दिवसाचा नाही, हे खूप दिवसाचा कचरा. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांच्या समाधीस्थळी आम्ही भेट दिली. या ठिकाणी यांच्या परिवाराच्या 3 समाध्या आहेत आणि त्या समाध्यांची इतकी दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी पुरातत्व खातं हे याकडे लक्ष देतच नाही, परंतु यांनी ज्या टेंडर बेसवर या ठिकाणी कर्मचारी ठेवलेत तेही या ठिकाणी लक्ष देत नाही. आपण बघालच की या ठिकाणी ज्या परिसर आहे समाधीस्थळाच्या आजूबाजूचा त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी स्थानिक जे लोक आहेत ते पूर्ण या ठिकाणी त्या शोषला जातात. पूर्ण हागणदारी बनवलेली आहे. कचरा आहे त्या ठिकाणी, दारू प्यायला बसतात त्या ठिकाणी, पुड्या खातात, सिगरेट पितात. हे सर्व आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं आणि याकडे जातीनं दखल घ्यायची गरज आहे, पण पुरातत्व खातं या ठिकाणी लक्ष देत नाही. आता या पुढील काळामध्ये पुरातत्व खातं याकडे लक्ष देतं का नाही हे आम्ही आमच्या पद्धतीनं बघू. आज आम्ही या ठिकाणी आलो, या ठिकाणचं पूर्ण निरीक्षण केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे आणि त्याचबरोबर जी अस्वच्छता आहे ही आम्ही आमच्या पाठपुराव्याअंतर्गत पूर्ण करू. जय शिवराय, जय शंभूराज. आम्ही या ठिकाणी आलो, आमच्या डोळ्याने बघितलं लोक इथे हागायला बसतात. त्या समाधीवर गेलो, त्या ठिकाणी पुड्या दारू त्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या ना 2 मिनिटं. त्या सगळ्या आहे बरोबर. इकडे पूर्ण हागणदारी गेली, इथं पूर्ण हागण. यानंतर आपण बाबाजींचे जे शिष्य आहे त्यांच्याशी भेटलो. गुरुजींनी आम्हाला सविस्तर याविषयी विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की आपण येत्या 2 तारखेनंतर हा कार्यक्रम संपल्यावर आपण या ऐतिहासिक स्थळावर मी स्वतः तुमच्यासोबत येईल. आपण ही संपूर्ण माहिती एकत्रित करू आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू. शिंदे साहेबाचं कार्य खूप मोठे आहे. हिंदुत्वासाठी ते अहोरात्र झटत आहेत. त्याचबरोबर गडकिल्ल्यांसाठीही त्यांची मेहनत खूप आहे. गुरुजींची आज्ञा घेऊन आम्ही तिथून निघालो. सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके साहेब यांच्याशी याविषयी खूप चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक चर्चा केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. यानंतर आम्ही अन्नपूर्णा आश्रमात गेलो. त्या ठिकाणी गुरुजींना भेटलो. त्यांनी या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिला व स्वागत केले आणि आम्ही जालन्याला प्रस्थान केले.